ब्रेकनंतर बघूयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केले। आम्ही भाजपा शिवसेना युतीसाठी प्राधान्य देणार, मात्र ती युती प्रामाणिकपणे झाली पाहिजे असं गायकवाडांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 3-3 कोटींपर्यंत खर्च होतो आणि काही ठिकाणी तर एका व्यक्तीकडून 100 बोकड दिले जातात। पैसे खर्च करून मातीत जायचं का? आता स्थानिक स्वराज्य संस्था सोप्या राहिलेल्या नाहीत असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो। त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्या? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घराकून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल, जे मलकापूरचं ठरल, जे खामगावचं ठरल, तेच धोरण जर बुलढाण्यात ठरत असेल तर आम्ही युतीला तयार आहोत।